लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आता बातमी आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेची. मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो म्हणत महेश शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलंय. तसंच शिंदेच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यालाही ते उपस्थित राहिले नाहीत. तसंच महेश शिंदेंनी पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेतही दिलेत. माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो. साताऱ्यात एकनाथ शिंदेंच्या सभेआधीच त्यांचेच आमदार महेश शिंदेंनी इशारा दिलाय. मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो असं म्हणत महेश शिंदेंनी इरादे स्पष्ट केलेत. एकनाथ शिंदेंच्या सभेलाही महेश शिंदे आले नाहीत. कार्यक्रमाला बोलवलं नाही, त्यामुळे जाणार नाही, हे आधीच महेश शिंदेंनी स्पष्ट केलंय. ह्या कार्यक्रमाला बोलवलं, याच्यापूर्वी पण मला खूप कार्यक्रमाला नाही बोलवलेलं. खूप कार्यक्रमाला प्रत्येक वेळेला साहेब आले तरी मला नाही बोलवलेलं इथं. त्यामुळे साहेबांना पण माहिती आहे त्या गोष्टी. काय फरक पडत नाही. आणि माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो. माझ्या कोणी चिडायचे कारण नाही आहे. मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. महेश शिंदे सारख्या एखाद्या आमदारानं असं वाक्य बोलणं चुकीचं आहे की शिवसेनेच्या विरोधामध्येच आहे असं चित्र आधी आम्हाला दिसत होतं. परंतु ठीक आहे, आता आमदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं निवडून आलेले आहे. भविष्यामध्ये कळेल त्यांना. 100% विसरले. शिवसेने 4 अक्षरावर तुम्ही निवडून येता, बाळासाहेबांच्या विचारावर निवडून येता, आणि आज जर पक्षाच्या विरोधामध्ये अशी जर तुमची भूमिका होत असेल तर निश्चितपणे आमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याचा निषेध करणं योग्य होईल. एकनाथ शिंदेसाहेब शून्यातून विश्व निर्माण करणारं एक नेतृत्व आहे. आणि सातारा जिल्हा हा तर स्वतः साहेबांचा जिल्हा आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊच नये. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा शिंदेंच्या शिवसेनेकडून आयोजित केला. पण या कार्यकर्ता मेळाव्याच्या पोस्टरवर देखील महेश शिंदेंचा फोटो नव्हता. त्यावरून महेश शिंदेंचा रोख हा पालकमंत्री शंभूराज देसाईंकडे. आपण म्हणताय ते खरंच असेल, पण याच्यापूर्वी सुद्धा खूप सभा झाल्या. पाटण महोत्सव झाला असेल किंवा पालकमंत्र्यांनी कोयना महोत्सव घेतला होता. पालकमंत्र्यांनी तिकडे महाबळेश्वर महोत्सव राज्य सरकारचा घेतला होता. कुठंच माझे फोटो नाहीत. आणि खूप वेळा झालं आहे असं. म्हणजे आज एकच नाही, कायमच असतं. आणि याची आम्हाला सवय झालेली आहे. पहिल्यापासूनच तसं आहे. म्हणजे जेव्हापासून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासूनच असंच चालू आहे की त्यात काय बदलच नाही आहे. मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे. सगळ्या बॅनरवर कदाचित नसतील, पण बऱ्याचशा बॅनर मी स्वतः पाहिले आता येताना आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो त्या बॅनरवरती आहेत. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून महेश शिंदेंसोबत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचे संबंध ताणले गेलेत. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे भाजपकडून लढल्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही झाल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं आघाडी करून भाजपच्या विरोधात मोड बांधली होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य फुटले आणि महेश शिंदेंनी पक्षाचं काम न केल्याचा ठपका शिंदेंच्या नेत्यांनी ठेवला. स्वतः महेश शिंदे हे सुद्धा 2019 पर्यंत भाजपात होते. मात्र कोरेगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. पुढे काही प्रश्न निर्माण झाले तर त्यावेळी निर्णय घेऊ असं महेश शिंदे म्हणालेत. तर महेश शिंदेंना निर्णय करायचा आहे असं म्हणत मंत्री जयकुमार गोरेंनीही त्यांना भाजपात येण्याचं निमंत्रण दिलं. वेगळ्या विचाराचा प्रश्नच येत नाही. पहिली गोष्ट, युती म्हणूनच आज राज्यात सगळे एकत्र आहेत. मला नाही वाटत काय प्रश्न निर्माण होतील. समजा झाले तर ज्या त्या वेळेला जे ते निर्णय घेता येतात. मला बोलवलंच नाही तर मी जायचा प्रश्नच येत नाही ना. सदस्यांना बोलवलं असलं तर ते जातील सदस्य आमचे तिथे सत्काराला. त्यांना आमच्या पक्षाकडनं, ते पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी. शिवसेना पक्षाचा प्रोटोकॉल आहे की पक्षाचे मुख्य नेते येतात तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला जावं. महेश शिंदेंची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून
महेश शिंदेंचे हितचिंतक आम्ही आहोत. आमच्या सहकारी पक्षाचे आमदार आहेत, आमचे मित्र आहेत आणि तेव्हा ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू. साताऱ्यात भाजपची ताकद वाढली आहे. सातारा जिल्ह्यात खासदार भाजपचाच आहे. 8 आमदारांपैकी 4 आमदार भाजपचे आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत. त्यापैकी महेश शिंदेंनी साथ सोडली तर पाटणमध्ये शंभूराज देसाई हेच शिवसेनेचे एकमेव आमदार असतील. मात्र कोरेगावच्या निमित्तानं महायुतीतच अंतर्गत खटके दिसतायत. संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.